नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर याची जे कॉम्प्युटर लिटरसीचे जे विषय आहे, याबद्दल बघा मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन दिलेले होते. आता जर बघितलं आपण त्याच पुढे जे बाकी राहिलेले क्वेश्चन आहे, जे की परीक्षेसाठी येणारे आहेत आणि महत्त्वपूर्ण असणार आहे परीक्षेसाठी. त्याबद्दल मी तुम्हाला समोरील जे क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल, तर नक्कीच माझ्या चॅनलवरती मी तो दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर बघा जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी जर पहिला क्वेश्चन जर बघितला आपण तर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजेच की बघा खालीलपैकी कोणती डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन जर बघितले आपण तर बघा मॅक ओएस, एम-एस ऑफिस, DBMS, ओरॅकल. आता बघा याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन ए मॅक ओएस हे जे आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे डेस्कटॉपचं. त्यानंतरचा क्वेश्चन बघा द रिझोल्यूशन ऑफ अ कॉम्प्युटर मॉनिटर इज मेजर बाय. म्हणजेच की संगणकाच्या मॉनिटरचे रिझोल्यूशनने मापले जाते. कशाने मापले जाते तर बघा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला पिक्सेल्स, डॉट पर इंच, शायनिंग आणि PPM. आता जर याचं जर करेक्ट आन्सर जर बघितला आपण तर बघा ऑप्शन बी जो आहे डॉट पर इंच याने जे आहे मॉनिटरचे रिझोल्यूशन जे आहे ते मोजले जाते. म्हणून याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इज मोस्ट ॲप्रोप्रिएटली परफॉर्म युजिंग MS वर्ड. MS वर्ड वापरून खालीलपैकी कोणते उपक्रम सर्वात योग्यरित्या केले जातात. ऑप्शनमध्ये बघा मेंटेन डेटाबेस, क्रिएशन ऑफ वेबसाईट, रायटिंग ऑफ रिपोर्ट, इंटरनेट कनेक्शन. यापैकी जर बघितलं आपण तर बघा ऑप्शन सी जो आहे रायटिंग ऑफ रिपोर्ट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 4 विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्क्रीन दॅट अपियर्स आफ्टर स्टार्टिंग ऑफ विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम सुरू झाल्यानंतर खालीलपैकी कोणती स्क्रीन सर्वात आधी दिसते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये दाखवण्यात आलेला आहे डेस्कटॉप, होम पेज, स्टार्टअप स्क्रीन आणि कॉन्फिगरेशन स्क्रीन. आता याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए डेस्कटॉप हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला आपण हू अमॉंग द फॉलोइंग प्रोव्हाइड्स इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस. खालीलपैकी कोण इंटरनेट कनेक्टिव्हिटी सेवा प्रदान करते ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे FTP, HTTP, ISP आणि TCP. याचे जे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 3 ISP याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा विच अमेरिकन कॉम्प्युटर कंपनी इज कॉल्ड बिग ब्लू. म्हणजेच की कोणत्या अमेरिकन संगणक कंपनीला बिग ब्लू म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. आता ऑप्शनमध्ये दाखवण्यात आलेले आहे मायक्रोसॉफ्ट, कॉम्पॅक्ट कॉर्प, IBM आणि गुगल. हे जे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे याचं जे करेक्ट आन्सर आहे IBM हे याचं ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा विच ऑफ द फॉलोइंग मेमरी इज मेड ऑफ SRAM अँड प्रोव्हाइड्स व्हेरी हाय असेल स्पीड. खालीलपैकी कोणती मेमरी SRAM पासून बनलेली आहे आणि खूप उच्च प्रवेश गती प्रदान करते हे आपल्याला सांगायचं आहे. यामध्ये बघा ऑप्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे ब्लू रे डिस्क, SSD, HDD, केच मेमरी. आता जर बघितलं तर करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन डी केच मेमरी हे असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा व्हॉट इज द मॅक्झिमम फॉन्ट साईज विच कॅन बी अप्लाइड इन MS वर्ड. MS वर्डमध्ये जास्तीत जास्त किती फॉन्ट आकार लागू करता येतो हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन ए 409, ऑप्शन बी 4000 आणि 1638, ऑप्शन सी आणि डी ऑप्शनमध्ये बघा 100 तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. याचं जर ॲक्युरेट आन्सर जर बघितलं आपण तर बघा 1738 ऑप्शन सी जे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की इन MS एक्सेल 2019 ॲड्रेसेस ऑफ करंटली सिलेक्टेड सेल इज शोन इन. MS एक्सेल 2019 मध्ये सध्या निवडलेल्या सेलचा पत्ता मध्ये दाखवला जातो. इथं ब्लँक तुम्हाला इथे दिसणार आहे. यामध्ये बघा नेम बॉक्स, फॉर्म्युला बार, स्टेटस बार, टायटल बार हे तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहेत. याचं जे करेक्ट आन्सर आहे नेम बॉक्स इथं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजेच की ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच खाली जर बघितलं आपण क्वेश्चन नंबर 10 तर बघा GUI स्टँड्स फॉर. म्हणजेच की इथं तुम्हाला GUI चा जो आहे फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. आता जर बघितलं आपण ऑप्शनमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे तर बघा ग्राफ यूज इंटरफेस, ग्राफिकल युनिव्हर्सल इंटरफेस, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि ग्राफिकल युनिक इंटरप्राइजेस. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजेच की बघा ऑप्शन सी जो याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा फॉर्म्युला फॉर ॲडिशन ऑफ सेल A1 टू सेल A10 इन MS एक्सेल इज. म्हणजेच की MS एक्सेलमध्ये सेल A1 ला सेल A10 मध्ये जोडण्याचे सूत्र आहे. जे की बघा तुम्हाला इथं सूत्र दाखवण्यात आलेलं आहे. जे की याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच खाली जर बघितलं आपण त्यानंतरचा क्वेश्चन व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ DVD. म्हणजेच की DVDचे पूर्ण रूप काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दाखवण्यात आलेलं आहे डिजिटल व्हर्टिकल डिस्क,
डिजिटल व्हिडिओ ड्रायव्हर, डिजिटल व्हर्सटाईल डिस्क, डिजिटल व्हॉल्यूम डिव्हाइस. आता याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर ऑप्शन सी जे आहे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13 काय सांगण्यात आलेला आहे की व्हॉट वी कॉल टू द इंटरसेक्शन ऑफ अ कॉलम अँड रो इन अ वर्कशीट. म्हणजेच की वर्कशीटमध्ये स्तंभ आणि पंक्तींच्या छेदनबिंदूला आपण काय म्हणतो ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे बघा, कॉलम, व्हॅल्यू, ॲड्रेस आणि सेल. यापैकी जर बघितलं आपण ऑप्शन डी जो आहे तुमचा सेल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14. यामध्ये बघा तुम्हाला फॉर कट, कॉपी अँड पेस्ट कमांड इन MS विंडोज फॉलोइंग शॉर्टकट कीज आर यूज रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच MS विंडोजमध्ये कट, कॉपी आणि पेस्ट कमांडसाठी खालील शॉर्टकट की अनुक्रमे वापरले जातात. यासाठी जर बघितलं या कमांडसाठी तुम्ही कोणत्या प्रकारची जे शॉर्टकट की आहे ती तुम्ही वापरता ते मला सांगायचं आहे. आता बघा ऑप्शनमध्ये इथं दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला, तर ऑप्शन जे डी आहे कंट्रोल+X, कंट्रोल+C आणि कंट्रोल+V हे जे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, MS वर्ड इज अन एक्झाम्पल ऑफ. म्हणजेच की बघा MS वर्ड हे कशाचे उदाहरण आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचे आहे की प्रोसेसिंग डिव्हाइसचे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे, इनपुट डिव्हाइसचे. आता ऑप्शन सी जे आहे तुमचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला आपण, इन विच ऑफ द फॉलोइंग सिटी हेडक्वार्टर ऑफ मायक्रोसॉफ्ट इज सिच्युएटेड. म्हणजेच की मायक्रोसॉफ्टचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले तुम्हाला वॉशिंग्टन, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, टोरांटो. आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए वॉशिंग्टन. इथं तुम्हाला मायक्रोसॉफ्टचे मुख्यालय आहे ते स्थित दिसणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17. यामध्ये काय दिलेलं आहे की बूटिंग इंस्ट्रक्शन आर स्टोअर इनसाइड. म्हणजेच की बूट करण्याच्या सूचना आत साठवल्या जातात, जे की बघा ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे. फ्लॉपी डिस्क, रॉम, रॅम, ऑपरेटिंग सिस्टीम. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे रॉम जे आहे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 18 तुम्हाला काय दिलेला आहे. PDF इज अन ॲक्रोनाइम फॉर. म्हणजेच की PDF हे जे संक्षिप्त रूप आहे जे की तुम्हाला सांगायचं आहे PDFचा फुल फॉर्म काय आहे. तर बघा, प्रिंटेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, प्रिंटेबल डाटा फॉर्मॅट आणि पोर्टेबल डाटा फॉर्मॅट. आता याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर बघा ऑप्शन बी जे आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर बघा 19 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, तर विच प्रोटोकॉल इज यूज बिटवीन ईमेल सर्व्हर्स. ईमेल सर्व्हरमध्ये कोणता प्रोटोकॉल वापरला जातो ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेलं आहे FTP, MT, HTTP, SMTP. याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे ऑप्शन डी जे आहे SMTP याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, इन्फॉर्मेशन स्टोअर इन डायनॅमिक रॅम नीड टू बी. म्हणजेच की डायनॅमिक रॅममध्ये साठवलेली माहिती असणे आवश्यक आहे. ऑप्शन दिलेलं आहे चेक, मॉडिफाईड, रिफ्रेश, नॉन ऑफ दिस. आता जर याचं करेक्ट आन्सर जर बघितलं आपण तर बघा ऑप्शन सी जे आहे रिफ्रेश हे जे आहे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा द फुल फॉर्म ऑफ UPI इज. UPIचे पूर्ण रूप काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजेच की UPIचा इथं फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. आता बघा जेवढे काही कॉम्प्युटर लिटरसीमध्ये म्हणजेच की संगणकाविषयी तुम्हाला फुल फॉर्म विचारले जातील, म्हणजेच की 2-3 क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारले जातील. म्हणून जेवढे काही फुल फॉर्म आहेत कॉम्प्युटरबद्दल तेवढे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. तसे मी तुम्हाला इम्पॉर्टंट जे पण फुल फॉर्म आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे ते तुम्ही पाठ करून घ्या. कारण की बघा एक्झाममध्ये नक्कीच यावरून तुम्हाला 1-2 क्वेश्चन विचारले जातील. आता जर बघितलं तर फुल फॉर्मबद्दल बघा ऑप्शनमध्ये देण्यात आलेला आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, युनिफाईड पे इंटरफेस, युनिफॉर्म पेमेंट इंटरफेस, नॉन ऑफ द अबव. आता जर याचं ॲक्युरेट आन्सर जर बघितलं तर बघा 1 नंबरचं म्हणजेच की ऑप्शन ए जे आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22. अ सेट ऑफ रूल्स दॅट गव्हर्न ऑल ॲस्पेक्ट ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इज कॉल्ड. म्हणजेच की माहिती संप्रेषणाच्या सर्व पैलूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या नियमांच्या संचाला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे सर्व्हर, इंटरनेट प्रोटोकॉल, OSI मॉडेल. याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी जे प्रोटोकॉल याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, व्हेन अ कॉम्प्युटर इज स्विच ऑन द बूटिंग प्रोसेस परफॉर्म. म्हणजेच की बघा जेव्हा संगणक चालू केला जातो तेव्हा बूट प्रक्रिया खालील गोष्टी करते. म्हणजेच की काय करते बघा ऑप्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे रिलायबिलिटी टेस्ट, करेक्ट फंक्शन टेस्ट, इंटिग्रिटी टेस्ट, पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. आता याचं जर करेक्ट आन्सर जर बघितलं आपण तर बघा जे ऑप्शन डी आहे पॉवर ऑन सेल्फ टेस्ट हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 24. विच ऑपरेटर इज यूज फॉर ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स इन MS एक्सेल. MS एक्सेलमध्ये ॲब्सोल्यूट सेल रेफरन्ससाठी कोणतं ऑपरेटर वापरला जातो ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन तुम्हाला इथं दिसून येणार आहे जे की तुम्ही इथं बघू शकता. याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर बघा जे डॉलर म्हणजेच की बघा ऑप्शन ए जे याचं करेक्ट आन्सर असणार आहे.
जे की बघा तुम्हाला चिन्ह दाखवलं जातं तिथे डॉलरला दर्शवलं जातं, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा शेवटचा जो क्वेश्चन आहे, एच-डी रॅम स्टँड्स फॉर, म्हणजेच की बघा एच-डी रॅमचा तुम्हाला इथं फुल फॉर्म विचारला गेलेला आहे. याचा जर फुल फॉर्म बघितला आपण तर बघा इथं ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, स्ट्रेट डायनॅमिक रॅम, सरफेस डायनॅमिक रॅम, सिंक्रोनस डायनॅमिक रॅम आणि सिरियल डायनॅमिक रॅम. याचं जर करेक्ट आन्सर जर बघितलं तर बघा ऑप्शन सी जो आहे सिंक्रोनस डायनॅमिक रॅम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा अशा प्रकारचे आजचे पण जे 25 क्वेश्चन होते ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी 25 क्वेश्चन दिलेले होते. आता या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी 25 क्वेश्चन दिलेले आहे. आणखी माझ्याकडे जेवढे काही क्वेश्चन उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला पुढील 2 दिवसामध्ये देणार आहे, जे की तुमच्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि जर का तुम्ही याच्यापैकी जर क्वेश्चन तुम्हाला येतीलच एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हे जे क्वेश्चन आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घेसाल, जेणेकरून तुमच्या एक्झामसाठी फायदेमंद ठरतील. आणि बघा एक्झामला खूप जास्त दिवस राहिलेले नाही आहेत. जेवढे तुम्ही रिव्हिजन केले आणि पी-वाय-क्यू क्वेश्चन जेवढे सॉल्व्ह केले तेवढे तुमच्यासाठी चांगलं राहणार. आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट लावलेले असतील त्यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. कारण की बघा मॉक टेस्टमध्ये जेवढे तुमचे मार्क्स येतील तेवढंच तुमचा जो आहे एक्झाममध्ये जो टाईम आहे तुमचा कव्हर होणार आहे. म्हणून मॉक टेस्ट आणि पी-वाय-क्यू क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करत राहा, जेणेकरून तुमच्या एक्झामसाठी ते फायदेमंद ठरेल. आता बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चन सोबत. धन्यवाद.